हाय फ्रेंड, आज आपण उत्तप्प्याची रेसिपी आणले। त्याच्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गाजर किसून घेतलेला आहे। आता या मिश्रणामध्ये आपण ते सर्व घालूया आणि अशा प्रकारे मस्त मिक्स करून घेऊया। मीठ घालूया, थोडासा तेल पण घालूया। हे मिश्रण तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं आहे। ते मी 1 दिवसासाठी भिजत घालून 7-8 तासासाठी भिजत घालून मग ते वाटून घेतले मिक्सरला बारीक आणि मग रात्रभर ते मिश्रण ठेवले आणि अशा प्रकारे हा उत्तप्पा करून घेतला। तर बघा किती मस्त झालेला आहे। दुसरीकडे आपण चटणीची तयारी करूया। त्यासाठी ओला नारळ, मिरची, डाळवा घेऊया आणि ते मस्त मिक्सरला बारीक करून घेऊया। इकडे मस्त आपली चटणी झालेली आहे, तिला आपण फोडणी देऊया अशा प्रकारे। तर बघा किती मस्त दिसते ना। अशा प्रकारे चटणीला फोडणी पण देऊन झाली। इकडे मी परत तुमच्यासाठी एक चीज उत्तप्प्याची रेसिपी आणलेली आहे। मस्त चीज टाकून उत्तप्पा बनवलेला आहे, तर तो पण मस्त टेस्टी लागतो खायला। तो एका साईडनेच करावा लागतो, पलटी नाही मारायचा त्याला। तर अशा प्रकारे मस्त झालेली आहे उत्तप्प्याची रेसिपी। चीज उत्तप्पा, साधा उत्तप्पा पण केलेला आहे। अशा प्रकारे खाण्यासाठी रेडी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, बाय।